नमस्कार, मी प्रथमेश महाडिक. माझे कोकणच्या सल्ला डॉक्टरांचा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत करतोय. अनेक डॉक्टर आहेत जे आपल्याकडे येणाऱ्या पेशंट्सना कशा पद्धतीने बरं करता येईल याच्या चिंतेमध्ये असतात. परंतु आपल्यासोबत आता डॉक्टर उल्हास डंबे आहेत, जे ओझोन थेरपिस्ट म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख समाजामध्ये आहे. ते आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत. उल्हासजी, माझ्या कोकणामध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. अनेक वर्ष तुम्ही ओझोन थेरपी बाबत अभ्यास करताय आणि ती यशस्वीरित्या देखील बजावताय. त्याबद्दल काय सांगाल? तर ओझोन थेरपीमध्ये मागं आपण आपल्या कोकणवरती बेसिक ओझोन थेरपी काय आहे याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा केली होती. मला वाटते बऱ्याच लोकांनी ती पाहिली असेल. आणि ओझोन म्हणजे नेमकं काय याची कन्सेप्ट त्याच्यामध्ये आपण सांगितलेली होतीच. ओझोनचा उपयोग कसा आहे ट्रीटमेंटमध्ये याच्याबद्दल आपण बोलणार होतो. त्याचेही काही बेसिक आपण मागच्या मुलाखतीमध्ये आपण दिलेलं होतं. तर आपण मला वाटतं त्याच्या पुढचीच आपण सुरुवात करूया की ओझोन हा जो गॅस आहे त्याच्याद्वारे आपण ही ट्रीटमेंट करतो. आणि ह्या गॅसची आपण ट्रीटमेंट करताना म्हणजे कसं आहे की प्रत्येक पेशंट टू पेशंट, रोग टू रोग, आता असे बरेच आजार आहेत की ज्या आजारावर अजूनही 100% औषध नाही, अजूनही याच्यावर काहीतरी करावं, याच्यावर भरपूर रिसर्च करावा, अशा प्रकारचे बरेच आजार आहेत. स्किनचे असे आजार आहेत, रोमॅटिक आर्थरायटिस सारखे आजार आहेत, अनेक आजार आहेत की ज्याच्यावर अजून बरंचसं काम चालू आहे. तर अशा बऱ्याच प्रकारचे आजार आपण ओझोन थेरपीने बरं करण्याचा प्रयत्न करतो. ओझोनमध्ये मेनली आपण ऑक्सिजन त्याच्यामध्ये बेसिक असतो. पण बेसिक थोडक्यात मागच्या मुलाखतीतले काही भाग महत्त्वाचा लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे आपण जे वापरतो ओझोन त्याच्यामध्ये 95% ऑक्सिजन आणि 5% ओझोन असं मिक्सचर असतं. त्यामुळे बॉडीला ऑक्सिजनचं प्रमाण सगळ्यात जास्तीत चांगलं मिळतं. त्यामुळे ऑक्सिजन कमतरता असलेले रोग ओझोनद्वारे आपण पहिल्यांदा बरे करतो पटापट. दुसरी गोष्ट, ऑक्सिजन फ्री रॅडिकल्स ही जी कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये पेन हा फॅक्टर असतो, जे दुखणं असतं की जे ऑक्सिजन फ्री रॅडिकल्समुळे असतं. तर हे फ्री रॅडिकल्स ओझोनमुळे इमिजिएटली शरीरातून काढले जातात आणि त्याच्यामुळं पेन कमी करण्यासाठी ओझोनचा एक अतिशय चांगला इफेक्ट होतो. जसं मागच्या वेळी मी सांगितलं, ओझोन हा एकमेव अशी वस्तू आहे की जी बॅक्टेरियोसायडल आहे, व्हायरोसायडल आहे, फंगीसायडल आहे, सगळ्या प्रकारचे नाशक तो आहे. आणि त्याच्यामुळं अशा बऱ्याच प्रकारच्या आजारात तो आपण उपयोगी करतो. मागच्या वेळी आपण पाहिलं होतं की ओझोन आपण ओझोनेटेड वॉटर, ओझोन बॅगिंग आणि ओझोन ऑइल हे आपण एक्सटर्नल उपयोग ओझोनचे आपण बोललो होतो. आता त्याच्या पुढे जाऊन काही गोष्टी, आता उदाहरणार्थ एखादा बेडसोर झालेला पेशंट असतो. म्हणजे नेमकं काय बेडसोर? म्हणजे बरेच दिवस बेडवर राहिल्यामुळे पेशंटला मोठी जखम होते आणि मेन ती जखम सतत झोपून राहिल्यामुळे आपल्या कुल्ल्याच्या जागेवर बटॉकच्या तिथे मोठी जखम होते. काही काही लोकांना तर इतका मोठा खड्डा पडतो की त्या पेशंटला वजन जास्ती असतं, हलवायची अवघड जातं घरच्या लोकांना आणि तेवढी केअर घेतली जात नाही, त्याच्यामुळे जखमा होतात मोठ्या. आणि हे बेडसोर कधी कधी खूप मोठे मोठे होतात. आणि बेडसोर बरं करणं हे बेसिकली खूप अवघड आणि जिकरीचं काम असतं सगळ्या डॉक्टरांच्या दृष्टीने. कारण अँटीबायोटिक किती वापरणार? अँटीबायोटिक जरी वापरली तरी त्या ठिकाणी बेसिकली हवा न मिळाल्यामुळं, ऑक्सिजन न मिळाल्यामुळं तिथली स्किन डेड होते, गँग्रीन सारखं होतं आणि मग तिथला भाग खराब होतो आणि मग त्याच्यामुळे ती बेडसोरची जखम होते. तर आपण अशा जखमांसाठी काय करतो? जसं आपण मागच्या वेळी सांगितलं बॅगिंग करतो, इथं जखम असेल तर त्याला बॅग लावतो, असं मागच्या वेळी बोललो होतो. तर अशा प्रकारच्या जखमांसाठी आपण एक एक्सटर्नल उपयोग असा करतो की त्याला फनेलिंग करतो. ही जी जखम असते बेडसोरची त्याला एक फनेल लावतो, त्या फनेलमधनं ओझोनची नळी जोडतो आणि त्या फनेलद्वारे त्या ओझोन त्या जखमेला देतो. आता त्याच्यामुळे होतं काय की चांगला ऑक्सिजन त्या भागाला मिळतो. ओझोन हा बॅक्टेरियोसायडल, व्हायरोसायडल, फंगोसायडल असल्यामुळे सगळ्या प्रकारची जागा ती निर्जंतुक होते आणि एकदा ती जागा निर्जंतुक झाली, त्याला ऑक्सिजन मिळाला की ती जखम भरायला सुरुवात होते. माझ्याकडे मी बऱ्या केलेल्या आत्तापर्यंत जवळजवळ 7 केसेस अशा आहेत की त्या बेडसोर 100% पूर्ण बरे झाले. आणि त्यातला एक बेडसोर, तुम्हाला चेष्टा नाही सांगत, एक बेडसोर एवढा मोठा होता की हाताची मूठ पूर्ण आतमध्ये जाईल एवढा मोठा खड्डा होता कुल्याच्या जागेवर पडलेला, पण तो पूर्ण बरा ह्या ओझोन थेरपीमुळे आज होऊ शकला. आता जर पाहायला गेलं तर बऱ्याचशा गोष्टी माहिती पडतात की ओझोन थेरपी प्रत्येक बॅक्टेरियोसायडिफिकल्स असतील किंवा कुठली फंगाई असेल त्या फंगाईवर वगैरे युटिलाइज करण्यासाठी हा बेनिफिशियरी आहे. पण ज्यावेळी पेशंट तुमच्याकडे येतो किंवा त्याचा आजार पण घेऊन यायला सांगतो किंवा डॉक्टर मला अशा पद्धतीचा आजार आहे, तेव्हा तुम्ही त्यांना सजेस्ट करता की ओझोन थेरपीने हा बरा होण्याचे चान्सेस आहेत, आपण ओझोन थेरपी युटिलाइज करू. मग त्यावेळी त्या पेशंटच्या मनामध्ये काही दडपण वगैरे असं जाणवलंय का तुम्हाला? नाही, बेसिकली कसं आहे की
इतर कुठली ट्रीटमेंट घ्यायची तर तिचे 50 साईड इफेक्ट असतात. दुसरी गोष्ट त्याची कॉस्ट, म्हणजे आता कुठला औषध घ्यायचं तर 500 रुपयाचं इंजेक्शन घ्यायचं म्हणलं कोणालाही जीवावर येतं. तर कॉस्टच्या इफेक्टिव्हली ओझोनचा खर्च अतिशय कमी आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ओझोनमध्ये आपण प्युअर ऑक्सिजन आणि ह्याचं मिक्सचर वापरलं असल्यामुळे, तसं मागच्या वेळी मी सांगितलं, साईड इफेक्ट 0 आहे. आणि पेशंटला ज्यांना फरक पडलाय ते पेशंट आपोआप सांगतात की त्यांनी 100% फरक पडतो. आता स्किनचे असे बरेच आजार आहेत की जे कशामुळे होतात तेच समजत नाहीत. हे टॉक्सिन्स कुठून आले हे समजत नाही. तर असे बरेचसे आजार आहेत. आता सोरियासिस सारखा एक आजार आहे. आणखीन एक महत्वाचं ओझोनचं म्हणजे इव्हन इफ म्हणजे सायकोलॉजिकल डिप्रेशन जे असतं माणसाचं, ते पण ओझोननी खूप चांगल्या पद्धतीने घालवता येतं आणि कमी होतं. म्हणजे सायकोलॉजिकली डिस्टर्ब असणारी माणसं ज्यांची हे सेटल्ड नसते, अशा लोकांना सुद्धा ओझोनचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. त्यासाठी आपण युटिलाइज कसं करता? म्हणजे आपण ओझोनचं अजून जे पुढचं एक्सटर्नल ऍप्लिकेशन आहे की ज्याला इयर इन्सफ्लेशन म्हणतो. ओके. कानामधनं ओझोन देतो आपण. कानामध्ये आपण स्टेथोस्कोप अडकवतो आणि ते डायरेक्ट मशीनला जोडतो आणि 15 ते 20 कॉन्सन्ट्रेशनवर आपण 5 ते 7 मिनिटं कानामधनं ओझोन देतो. आता ह्याद्वारे बरेचसे जुनाट आजार, की जुनाट सायनोसायटिस असते, सतत सर्दी होते कुणाला, अशा प्रकारचे आजार, किंवा जे लोकांना नाकामध्ये पॉलिप वाढलेलं असतं, कानामध्ये पॉलिप वाढलेलं असतं, त्यानंतर कान सतत वाहत असतो, कानाला ओटायटिस मीडिया म्हणतात, कानाच्या पडद्याला बारीकसं होल असतं आणि ती जखम लवकर बरी होत नाही, अशा प्रकारचे आजार आहेत. त्याचबरोबर मायग्रेन सारखा आजार आहे. मायग्रेनसाठी लोक कंटिन्यू 2-2, 3-3 वर्ष औषधं खात असतात. पण माझ्याकडे असे पेशंट आहेत, मी त्यांना दर 6-6 महिन्यांनी 10-10 डोस देतो कानातले. पण आता म्हणजे 5 पेशंट तर असे आहेत की ज्यांची मायग्रेनची गोळी गेल्या 2-4 वर्षात कुणाला खायला लागलेली नाही. हे ओझोननी बरं होतं. ॲलर्जिक बरेचसे आजार आहेत, ते ओझोन इयर इन्सफ्लेशनमुळे बरे होतात. ब्रेनचे सगळे बरेचसे ज्या काही आजार्स आहेत, आता इव्हन इफ पॅरालिसिसच्या केसेसमध्ये फास्ट इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी, न्यूरो हे होण्यासाठी एअर इन्सफ्लेशनचा चांगला इफेक्ट होतो. तर एअर इन्सफ्लेशन हे म्हणजे जे एक्सटर्नल ॲप्लिकेशन आहे अजून एक, त्याच्याबद्दल आता आपण हे थोडक्यात सांगितलं. नक्कीच डॉक्टर, ज्या पद्धतीने आता माहिती दिली की ओझोनचे वेगवेगळे प्रकार आहेत ओझोन थेरपी वापरण्यासाठी किंवा ओझोन थेरपी पेशंटला देण्यासाठी, अजून आपण याबाबत जाणून घेणार आहोत. परंतु आता वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण, सल्ला डॉक्टरांचा. 270 for 4, 5 runs to it would also mean India lift the World Cup after 28. विश्रांतीनंतर मी प्रथमेश महाडिक माझे कोकणच्या सल्ला डॉक्टरांच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत करतोय. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी ओझोन थेरपिस्ट डॉक्टर उल्हास डंबे आहेत. त्यांच्यासोबत आपण ओझोन थेरपीबाबत चर्चा करतोय. त्यांनी काही मागच्या भागामध्ये आपल्याला एक्सटर्नल ओझोन थेरपी सांगितलेली आणि आता इंटरनल ओझोन थेरपी काय असते, त्याच्यामध्ये काय काय वापरलं जातं आणि त्याच्यात कशासाठी वापरतात ते आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण एक्सटर्नल भाग पाहिले ओझोनचे. आता इंटरनल भागांमध्ये कुठले भाग? इंटरनल याच्यामध्ये पण आपण एक 2 प्रकार करू शकतो, एक इन्व्हिजिव्ह आणि एक नॉन इन्व्हिजिव्ह. नॉन इन्व्हिजिव्ह म्हणजे जिथं डायरेक्ट शरीरात न देता बाहेर न देता येतं असं. तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा आणि सगळ्यात ओझोनमध्ये आता सगळ्यात इफेक्टिव्ह ठरलेली सगळ्यात थेरपी जी म्हणता येईल त्याला आम्ही रेक्टल इन्सफ्लेशन असं म्हणतो. तर रेक्टल इन्सफ्लेशन म्हणजे काय, तर जशी आयुर्वेदामध्ये बस्ती दिली जाते, म्हणजे थोडक्यात गुदद्वाराद्वारे आपण हा ओझोनचा गॅस देतो. तर हे इतकी सिंपल प्रोसिजर आहे की संडासच्या जागी एक छोटीशी नळी टाकून त्याच्यामध्ये आपण गॅस देत असतो. तर ह्याला आम्ही रेक्टल इन्सफ्लेशन म्हणतो. आता बऱ्याचशा आजारामध्ये रेक्टल हे एवढं इफेक्टिव्ह आहे की अनेक प्रकारचे जुनाट आजार असू दे, पोटाचे जुने आजार असू दे, पचनशक्तीचे आजार असू दे, त्याखेरीज इव्हन इफ म्हणजे शरीराला सर्क्युलेशनचे जेवढे काही आजार आहेत हे सगळे आजार या रेक्टलद्वारे बऱ्या होतात. त्याचप्रमाणे एक ज्याला म्हणतो आपण क्रॉनिक फटिक सिंड्रोम, म्हणजे ज्याच्यामध्ये अतिशय थकवा आलेला असतो, लिथार्ज आलेला असतो, अशा टाईपचे आजार ह्या रेक्टलनी फार चांगल्या पद्धतीने बरे होते. महत्त्वाचं म्हणजे एक तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की जेव्हा मी इथं ओझोन थेरपी शिकून आलो आणि प्रॅक्टिस पहिल्यांदा सुरू केली तेव्हा इथे एक आम्ही कॅम्प घेतला होता.
तर या कॅम्पमध्ये जवळपास 450 पेशंट आम्ही त्यावेळी बघितले. मुंबईचे आमचे ओझोन फोरम ऑफ इंडियाचे डॉक्टर्सही होते त्यावेळी. आणि त्यावेळी आम्ही बहुतेक सगळ्यांना रेक्टलच सजेस्ट करत होतो, कारण रेक्टलचा इफेक्ट एवढा आहे. त्यावेळी इंडियामध्ये याच्यावरती कोणी कामही केलेलं नव्हतं. म्हणजे ओझोन थेरपी हीचा नवीनच होती इंडियामध्ये. पहिले काही डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये आम्ही सुरुवात केलेली होती. आणि त्या रेक्टलचे एवढे इफेक्ट छान आले की आम्ही त्यावेळी काय करायचो की आता बरेचसे कसं होतं, इकडे शेतकरी लोक जास्ती आहेत, बरेचसे 60 ते 70 या वयोगटातल्या बायका, एक सिलेक्टेड क्लास की हा आयुष्यभर शेतात काम केलेले असतात, कुठली व्हिटॅमिनच्या गोळ्या खायची माहिती नाही, कुठली काही माहिती नाही. ह्या बायकांना एक ठराविक वयानंतर थकवा येतो, एक ठराविक कामाच्या पलीकडे ते घरात काम करत नाही. तर अशा सगळ्यांना आम्ही प्रेफरेबल केलं की 10 दिवस तुम्ही येऊन रोज रेक्टल घ्या फ्री, म्हणजे कॅम्प घेतला त्या हिशोबाने. तर त्याचा इफेक्ट एवढा चांगला झाला. त्यावेळी कॅम्पमध्ये आम्ही 41 बायका त्यावेळी त्यांना दिलं 10 दिवस रोज रेक्टल. पण त्या एवढ्या फ्रेश झाल्या की जे आता आपण ॲडव्हर्टाईज बघतो टी व्हीवर की या वयात हे प्रोटीन पाहिजे, या वयात हे कॅल्शियम पाहिजे, आणि ते खाऊन जे माणसाला होत नाही तेवढी एनर्जी ह्या रेक्टलमुळे यांना 10 दिवसात या बायकांना आली. आणि याचा इफेक्ट पुढच्या 3-4 वर्ष मला कायम बघायला मिळाला की जे आता आमच्या इथून एक 2 किलोमीटर अंतरावर एक छोटंसं खेडेगाव आहे गोमेंडी. अतिशय छोटंसं गाव आहे. त्या गावात एक 50 घरं आहेत. पण त्याच गावातल्या जवळजवळ 10 बायका माझ्याकडे म्हातारे ट्रीटमेंटला आले होते. एक म्हातारी जिला सतत वाकून चालायची, ती रेक्टल घेतल्यापासून सरळ चालायला लागली होती चांगल्यापैकी, आणि इतकी एनर्जी लेवल वाढली होती. तर तिने त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना आजूबाजूच्या गावातल्या इकडच्या तिकडच्या सगळ्यांना बोलून घेतले, तुम्ही घ्या, तुम्ही फक्त घ्या. तर याचा इफेक्ट एवढा चांगला झाला की म्हणजे लोकांनाही ते रेक्टल घेण्यामध्ये ऑड वाटायचं बंद झालं. पहिली गोष्ट की लोकांना पहिलं मला एक ते वाटायचं की सांगायचं कसं, आणि लोकांना पहिलं वाटायचं अरे असं कसं घ्यायचं, म्हणजे रेक्टल घ्यायचं म्हणजे काहीतरी विचित्र आहे. पण एकदा घेतल्यानंतर हे कळतं ह्याच्यात विशेष काहीच नाही, काही इंजेक्शन द्यायचं नाही, कुठं सुई टोचायची नाही, कुठेही काही दुखापत नाही, आणि कळतही नाही घेतलेलं, आणि इफेक्ट लगेच जाणवतो. तर हे रेक्टल ॲप्लिकेशन थोडक्यात एक स्टोरी सांगितली. तर रेक्टलचा उपयोग ऑलमोस्ट बहुतेक सगळ्या प्रकारच्या जुनाट आजारात आपण करतोच, सगळ्या प्रकारच्या जुनाट आजारामध्ये होतो. पहिलं ॲप्लिकेशन हे आपण रेक्टलच जास्ती करून वापरतो. पोटाचे सर्व आजार, इव्हन इफ आता एक सांगायची गोष्ट म्हणजे मी मागच्या वेळी मला वाटतं सांगितलं की पोटामध्ये जो TB होतो, तर TBच्या औषधांबरोबर ओझोन दिल्यामुळे आता नॉर्मली TBच्या औषधांनी पोटातल्या TBच्या गाठी विरघळायला 3 ते 4 महिन्यानंतर सुरुवात होते. पण ओझोन सोबत वापरल्यामुळे दुसऱ्या महिन्यात त्या गाठी नाहीशा झालेल्या आहेत. असे माझ्याकडे 9 रिपोर्ट आहेत सोनोग्राफीचे. मग डॉक्टर, आता ओझोनच्या आपण एवढं थेरपीज बघितल्या, म्हणजे रेक्टर ही महत्त्वाची आहे तुम्ही असं सांगताय, पण सर्वात प्रामुख्याने ही रेक्टर थेरपी कोणत्या आजारासाठी युटिलाइज केली जाते? तेच म्हणजे रेक्टल हा ऑलमोस्ट सगळ्या आजारामध्ये आम्ही आत्तापर्यंत वापरले. इव्हन इफ डोळ्याची कमजोरी असेल, आता डायबेटिक रेटायनोपॅथी एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये आम्ही सुरुवात रेक्टलनी करतो. त्याला आपण पुढची ट्रीटमेंट देतो, म्हणजे ॲटोहिमो करतो, तर पुढच्या ज्या स्टेज आहेत ते तुम्हाला सांगतो, पण सुरुवात रेक्टलनी करतो. रेक्टलनी कसं होतं की बॉडीमधल्या सगळ्या सर्क्युलेशन ऑक्सिजन चांगला पसरला जातो, बॉडीतल्या ऑक्सिजनची कमतरता पहिली भरून निघते, सगळ्या सेल्स फ्रेश होतात, सगळ्या पेशी फ्रेश होतात, थकवा हा प्रकार पहिला निघून जातो, सगळे टॉक्सिन्स शरीरातले निघून जातात, आणि एकदा टॉक्सिन्स निघून गेले की बॉडी रिज्युनेट होते. म्हणजे असे बरेचशा पेशंटना वर्ष 60 नंतर पहिल्यांदा सगळ्यांना मी 10 रेक्टल सजेस्ट करतो प्रत्येकाला, की बॉडी डिटॉक्स होते पहिली गोष्ट, आणि मग कुठलाही आजार बरा करायचा, मग त्यानंतर त्यानुसार आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो. आता रेक्टलनी बरे होणारे खास करून असे आजार म्हणलात तर पोटाचे बरेचसे रोग आहेत. आता जुनाट ॲसिडिटीसुद्धा असते, त्याला आपण ओझोनेटेड ऑइल आणि हे पण देतो, पण रेक्टलचे खूप चांगले इफेक्ट आहे. आतड्यांमधले सगळे आजार हे रेक्टलनी बरे होतात. कॅन्सरमध्ये पण आपण सुरुवात रेक्टलनी देतो, कॅन्सरच्या पेशंटना पण रेक्टलच सुरुवात करतो. म्हणजे ऑलमोस्ट बहुतेक सगळ्या आजारात की जिथे इम्युनिटी कमी आहे. आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासारखी रेक्टलचा आणि लहान मुलांचा, लहान मुलांमध्ये मी खूप काम केलं आहे ओझोन थेरपीमध्ये, म्हणजे ऑल वर्ल्डमध्ये जगामध्ये कुणीही एवढं काम केलं नाही, एवढे पेशंट मी लहान मुलांचे ओझोन थेरपीमध्ये बरे केले. म्हणजे वयवर्ष 4 महिन्यापासून वयवर्ष 5 पर्यंत आत्तापर्यंत 75 पेशंट माझ्याकडे रेकॉर्डेड आहेत. तर गंमत अशी की एक मुलगा, एक हायफाय फॅमिलीतला मुलगा होता आमच्याच इथल्या जवळच्या गावातला, आणि त्याचा बड्डे होता म्हणून तो माझ्याकडे आला. त्याला माझ्याकडे आणलं म्हणजे की त्याला ताप आलाय बड्डेच्या दिवशी.
ते एकदम हायफाय फॅमिलीतले, ते अगदी स्पेशालिस्ट, चाइल्ड स्पेशालिस्टकडे जाणारे लोक. पण त्या दिवशी माझ्याकडे आले, मला म्हणले आता बड्डे दिवशी ताप आलाय म्हणून तुम्ही तात्पुरतं काहीतरी द्या, मग उद्या आम्ही त्याला घेऊ लहान मुलांच्या डॉक्टरकडे. आता मी त्याला बघितलं, म्हणलं ह्याचं वय आहे 365 दिवस, बरोबर, 1 वर्ष म्हणजे 365 दिवस. आणि त्याच्याकडे जी फाईल होती ती फाईल होती 450 पानांची. म्हणजे जन्माला आल्यापासून त्याच्यावर थेरपी सुरू होत्या. म्हणजे त्याला जन्माला आल्यापासून त्याने मुंबईमधले 4 पेडियाट्रिशियन, मिरजचे 2 पेडियाट्रिशियन आणि आपल्या आजूबाजूचे जे 5-6 पेडियाट्रिशियन आहेत ते सगळे डॉक्टर बघितले होते. आणि त्याचं सारखा आजारी, म्हणजे एका वर्षामध्ये त्यांनी 12 वेळा अँटीबायोटिक घेतलं होतं. ते बघूनच मला इतकं कसं तरी झालं की एवढे डॉक्टर्सकडे जाऊन आणि एवढे अँटीबायोटिक खाऊन हा 1 वर्षाचा पोरगा आता पुढे याचं लाईफ जाणार कसं. तर मी त्यांना सजेस्ट केलं आपण सगळं काही बंद करूया, एक माझ्यावर विश्वास ठेवून मी देतो म्हणून तुम्ही एक ट्रीटमेंट घ्या. ओझॉन त्याला रेक्टल चालू केलं. म्हणलं एक 3 दिवस माझ्या समाधानासाठी तुम्ही ट्रीटमेंट करा, मला 1 रुपया पण देऊ नका. त्याला जर बरं वाटलं तर आपण पुढं चालू ठेवू, नाही तर मग कुठल्या डॉक्टरकडे जायचं तिकडे जात आहे. तर त्याने म्हणले ठीक आहे, तर नाही मला पेक्षा करू काहीतरी. आणि लिटरली तुम्हाला सांगतो मी 3ऱ्या दिवसापासून त्याचा फिवर गेला, कफ गेला. त्याला 10 डोस फक्त दिले मी आजपर्यंत. आज तो पोरगा 8 वर्षाचा आहे आणि 8 वर्षामध्ये त्याला साधी सिंगल कुठलं पॅरासिटामॉलचं औषध सुद्धा द्यावं लागलं नाही. इतका इम्युनिटीसाठी चांगला इफेक्ट ओझॉनचा आहे. आणि त्यानंतर ह्या पेशंटमुळं मी असे जवळपास 75 आत्ता पेशंट आत्तापर्यंत लहान मुलांना ट्रीटमेंट दिली की ज्यांची इम्युनिटी लो असते, जी सारखे आजारी पडतात. दुसरी गोष्ट, ज्यांना दात उशिरा येतात, म्हणजे साधारणपणे 9व्या महिन्यापर्यंत मुलांना दात यायला लागतात, पण ज्यांना अगदी 1 वर्ष होऊन सुद्धा दात आलेले नाहीत, तर ओझॉन चालू केलं आहे आणि 8व्या-9व्या दिवसापासून दात फुटलेत, असे 2 पेशंट. म्हणजे इतका चांगला इफेक्ट ओझॉनने होतो. ओझॉनने काय होतं की बेसिकली बॉडीतलं जे स्ट्रक्चर जिथं कमतरता आहे ती ऑटोमॅटिक भरली जाते आणि ही कमतरता भरली की ऑटोमॅटिक पेशंट चांगले व्हायला लागतात. आणि हे सगळ्याच बाबतीत, म्हणजे सगळ्याच आजारांच्या बाबतीत होतं. म्हणजे कुठल्याही आजारात तुम्ही ओझॉन वापरलं तर त्या आजाराच्या जी ट्रीटमेंट आहे ती बूस्ट होते. का तर बॉडी त्याला चांगली साथ द्यायला लागते. जसं आपण एखाद्या ठिकाणी शेती लावायच्या आधी तिथं तरवा करतो, ती जागेत जमीन भासतो आणि मग तिथं पेरतो, तेव्हा चांगलं उगवतं. तशी बॉडी इनडायरेक्टली ओझॉनमुळे शुद्ध होते आणि मग कुठलीही तुम्ही ट्रीटमेंट दिली तर त्याला चांगला इफेक्ट होतो. आत्ता म्हणजे रेक्टरबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहिती पडतात, कारण काय साहजिक गोष्ट आहे. कारण काय अशा ठिकाणावरून आपण ज्यावेळी घेत असतो किंवा एखादी लस म्हणा किंवा काही म्हणा, रेक्टल म्हणा, पहिले सर्वांना ते संकोच वाटेल, पण ज्यानंतर एकदा सुरुवात झाली, जेव्हा इफेक्ट पडायला लागतो तेव्हा लोक स्वतःहून घेतात. काही कुठे कुणाला काही वाटत नाही. अगदी काही बायकांना असं वाटतं थोडंसं ऑड, पण आता बायकांना सहसा आमच्या सिस्टरच देत असतात. ते एकदा घेतल्यानंतर मग लोकांना विशेष काही वाटत नाही, थोडं 100% पार्ट ऑफ अ ट्रीटमेंट म्हणून ते त्यांना भागच आहे घेणं आणि खूप चांगला फरक पडतो. नक्कीच डॉक्टर. परंतु आपण ज्या पद्धतीने रेक्टर जाणून घेतलं किंवा तुमची फनेल थेरपी जाणून घेतली किंवा बॅगिंग जाणून घेतली, अशा अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. परंतु तो वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची. प्रेक्षको, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण, सल्ला डॉक्टरांचा. 270 for 4, 5 runs to. It would also mean India lift the World Cup after 28. नमस्कार, मी प्रथमेश. माझे कोकणच्या सल्ला डॉक्टरांच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत करतोय. आपल्यासोबत ओझोन थेरपिस्ट डॉक्टर उल्हास डंबे आहेत. त्यांच्यासोबत आपण ओझोन थेरपी बाबत काही शंका कुशंका आणि ओझोन थेरपी कसा वापर केला जातो याबद्दल जाणून घेतलेला आहे. त्याचे काही महत्त्वाचे टप्पे देखील आपण जाणून घेतले. डॉक्टर रेक्टल यासारखा जो महत्त्वाचा भाग आहे तो पण आपण जाणून घेतला. पण अशा कुठल्या अजून ऍप्लिकेशन्स आहेत का महत्त्वाचे की जे वापरण्यात येतात? तर ओझोन थेरपीमध्ये तशी ओझोन थेरपी जवळपास आम्ही 30 प्रकारचे ॲप्लिकेशन आहेत. पण त्यापैकी महत्त्वाचं जे ॲप्लिकेशन्स आहेत की एक रेक्टल एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक इंट्रामस्क्युलर इंजेक्शन्स म्हणजे ओझोनेटेड सलाईन आणि ॲटोहेमोथेरपी, हे 3 महत्त्वाचे ॲप्लिकेशन बद्दल आपण आता बोलूया. हे 3 तुम्ही सांगितले, पण याची सायंटिफिक नावं आता इंट्रामस्क्युलर ओझोन म्हणजे जसं इंट्रामस्क्युलर आपण बाकीचे इंजेक्शन देतो, जसे कमरेत इंजेक्शन देतो त्याला म्हणायचं इंट्रामस्क्युलर इंजेक्शन, तसे ओझोनचे इंजेक्शन आपण पेशंटला देण्यासाठी वापरतो. तर हे कुठल्या आजारात वापरतो? तर बऱ्याच वेळा
म्हणजे आता माझ्याकडे मी जास्ती करून इंट्रामस्क्युलर इंजेक्शन ही दम्याचे जे पेशंट आहेत ओके. किंवा सीओपीडीचे जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी COPD म्हणजे सीओपीडी म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज की ज्याच्यामध्ये फुफ्फुसाचे थोडक्यात थोडंसं झीज झालेली असते एक प्रकारची Okay, म्हणता okay. येईल त्याला, आणि त्यामुळे फुफ्फुसं कमजोर झालेली असतात आणि त्या लोकांना सारखा दम लागत असतो. तर अशा प्रकारच्या पेशंटमध्ये इंट्रामस्क्युलर इंजेक्शनचे इफेक्ट खूप चांगले येतात. बऱ्याच वेळा आपण रेक्टलही कॉम्बिनेशनमध्ये वापरतो, पण इंट्रामस्क्युलर इंजेक्शनमुळे माझ्याकडे आता बरेच असे पेशंट आहेत की ज्यांना दरवर्षी पाऊस आला की दम्याचा त्रास होतो, मग इंजेक्शनं घ्यावी लागतात, 2-2, 3-3 दिवस घरी बसावं लागतं. पण ही इंजेक्शनं युजली मी आठवड्यातून 2 वेळा अशी साधारण 30 ते 40 इंजेक्शनं पेशंटला देतो आठवड्यातून 2 वेळा. पण एकदा हे इंजेक्शन घेतली की त्यानंतर दम्याचा जोरदार अटॅक अजिबात आलेले नाही असे जवळपास 30-35 पेशंट तरी माझ्याकडे असतात. हा मेन इंट्रामस्क्युलरचा उपयोग आहे. दुसरी गोष्ट पेन किलिंगसाठी, की दुखणं असतं कुठेही तर तिथं इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिल्यावर इमिजिएट पेन रिलीफ होतं. हा एक चांगला इफेक्ट इंट्रामस्क्युलर इंजेक्शनचा आहे. ज्या ठिकाणी दुखत असतं त्या ठिकाणी ओझॉन दिलं की ते कायमचं दुखणं बरं होतं. म्हणजे समजा आता अनेकांना सांधेदुखी गुडघेदुखीचा त्रास होतो. सांध्याभोवती सुद्धा आपण हे इंजेक्शन देतो, त्याला पेरी आर्टिक्युलर म्हणतो आपण. सांध्यामध्ये देतो तो आपण वेगळा विषय, त्या विषयावर नंतर बोलू. पण आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय त्या पद्धतीने अनेक झालेले आहेत, तर त्या अडचणी कशा आहेत का त्याच्यामध्ये? इंट्रामस्क्युलर मध्ये अडचण काहीच नाही. आता असे बरेच पेशंट आहेत की ज्यांना मी फक्त आठवड्यातून 2 वेळा बोलवतो इंट्रामस्क्युलर इंजेक्शन घेण्यासाठी. त्याच्याने दम्यासारखे आजार, फुफ्फुसाच्या कमजोरीज किंवा इन जनरल फिलिंग ऑफ वेल बिईंग जे आहे ते मेंटेन राहतं चांगलं. हे झालं एक इंट्रामस्क्युलर इंजेक्शन. दुसरं एक ॲप्लिकेशन ओझोनचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओझोनेटेड सलाईन. की सलाईनमध्ये नॉर्मल सलाईन म्हणजे सोडियम क्लोराईडचं द्रावण, थोडक्यात ओके. मिठाचं द्रावण, याच्यामध्ये आपण ओझोनचा गॅस मिक्स करतो आणि ते पेशंटला सलाईन मार्फत देतो, शेरीमार्फत देतो. तर ह्याच्यामध्ये सलाईनमध्ये ओझोन देणे हे रशियामध्ये सगळ्यात जास्ती पद्धतीने हे वापरलं जातं. सलाईन ओझोनेटेड जास्ती वापरलं जातं. आपल्याकडे आपण रेक्टल जास्ती वापरतो. तर ओझोनेटेड सलाईनचे इफेक्ट सगळ्या आजारात जवळपास चांगले आहेत. बेसिकली हार्ट रिलेटेड जेवढे आजार आहेत, सर्क्युलेशन रिलेटेड सेरेब्रल जेवढे आजार आहेत त्याच्यामध्ये खूप चांगलं वापरलं जातं. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या इलनेस नंतर येणारा जो विकनेस आहे, म्हणजे डेंग्यू होतो, चिकनगुनिया होतो, स्पेसिफिकली चिकनगुनिया आजाराचं तुम्हाला एक वैशिष्ट्य असं असतं की लोकांचे सांधेदुखी थांबत नाही. आजार बरा होतो, सगळं बरोबर होतं, वर्ष सांधेदुखी. अशा पेशंटला ओझोनेटेड सलाईन लावल्यानंतर एकदम फ्रेश होतो. मलेरियानंतर येणारा विकनेस, ओझोनेटेड सलाईन एक लावलं तरी पेशंट एकदम फ्रेश होतो. आता सध्या कोविडच्या याच्यामध्ये ओझोनेटेड सलाईनचा इफेक्ट एवढा फॅन्टॅस्टिक आहे की ओझोनेटेड सलाईन बाकीची ट्रीटमेंट कोविडची चालू ठेवायची, बरोबर ओझोनेटेड सलाईन लावायचं. 5व्या ते 7व्या दिवशी पेशंटचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. इतका चांगला इफेक्ट ओझोनेटेड सलाईनचा आहे. तर हे झालं एक दुसरं ॲप्लिकेशन. ओझोनेटेड सलाईन आपण बऱ्याचशा आजारात, म्हणजे जवळपास सगळ्या आजारात वापरू शकतो. जसं रेक्टल वापरतो तसं सलाईन वापरतो, पण रेक्टलचे इफेक्ट त्याच्यापेक्षा खूप चांगले आहे सलाईनपेक्षा काही आजारांमध्ये. त्यानंतर मग तिसरं ॲप्लिकेशन मी जसं म्हटलं आता एक ॲटोहिमोथेरपी. हा एक मोठा विषय आहे. ओझोनची ॲटोहिमो म्हणजे रक्तामध्ये ओझोन मिक्स करून देणं. तर याच्यामध्ये त्या आपण किती रक्त घेतो याच्यानुसार आम्ही त्याच्यात प्रकार पाडलेले आहेत. एक मायनर ॲटोहिमोमध्ये आपण 5 ml सिरिंजमध्ये 10 ml सिरिंजमध्ये 5 ml ओझोन घ्यायचा आणि 5 ml ब्लड मिक्स करायचं. पेशंटचं ब्लड घ्यायचं, ते 5 ml याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ते 5 ml ब्लड, ओझोनेटेड ब्लड, हे इंट्रामस्क्युलर द्यायचं, म्हणजे कमरेमध्ये इंजेक्शन द्यायचं त्याचं. ह्याला मायनर ॲटोहिमो म्हणतो. तर इम्युनिटीचे जेवढे आजार आहेत, ॲटोइम्युन डिसीज, ह्याच्यामध्ये खूप चांगला इफेक्ट होतो. ॲलर्जीचे जेवढे आजार आहेत त्याला चांगला इफेक्ट होतो. मायनर ॲटोइमो सोरायसिस सारखा आजार, रुमॅटिक आर्थरायटिस सारखा आजार, त्याची सुरुवात आपण नेहमी मायनर ॲटोइमोने करतो. इम्युनिटी पहिली त्यांनी बूस्ट होते. त्यानंतर ॲलर्जिक कंडिशन, बऱ्याच लोकांना कायम अंगावर पित्त उठणं, ॲलर्जी होणे सारखी, जरा काही खाण्यात बदल झाला की अंगावर पित्त उठतं, लाल उठतं, मग सारख्या ते सेट्रिजिनच्या गोळ्या खा, कुठे ह्याच्या गोळ्या, हे सतत चालू असतं. तर अशा पेशंटना मायनर ॲटोइमोचा चांगला इफेक्ट आहे. सोरायसिसमध्ये चांगला इफेक्ट आहे.
हे झालं मायनर ॲटोहिमो. तसं मेजर ॲटोहिमो म्हणजे त्याच्यामध्ये आपण मोठी सिरिंज घेतो 50 ml ची, त्याच्यामध्ये 25 ml ओझॉन आणि 25 ml ब्लड असं मिक्स करून पेशंटला देतो. तर सुरुवातीला मायनर देतो, नंतर मग मेजर करतो. आता मेजर ॲटोहिमो हे बाकीच्या जे सर्क्युलेटरी प्रॉब्लेम आहेत किंवा नर्वस सिस्टीमच्या अनेक आजारांमध्ये ॲटोहिमोचा जास्ती चांगला इफेक्टिव्ह आहे. की दोन्ही पायातनं मुंग्या येणं, सुन्न असणं किंवा एखादी नस कुठंतरी कमजोर असणं. आता फेशियल पाल्सी नावाचा एक आजार आहे की फक्त चेहऱ्याच्या फेसचा एक भाग वाकडा होतो आणि मग ते एक बाजूचा डोळा मिटत नाही आणि एक बाजू हे राहते. असे बरेच पेशंट होतात. त्यांना एवढा चांगला इफेक्ट होतो ॲटोहिमोचा. एक स्टोरी सांगतो तुम्हाला. एक पेशंट होते माझ्याकडे, त्यांची मुलगी 19 वर्षाची झाली तेव्हा माझ्याकडे ते घेऊन आले. मला म्हटले आता हिचं लग्न करायचं, पण हिचा चेहरा थोडासा वाकडा आहे, एक डोळा मिटत नाही, तुम्हाला काय करता येईल का? म्हणलं हे कधी झालंय? म्हणले तिचे वयाच्या 13व्या वर्षी ते झाले. म्हणलं ठीक आहे, आपण प्रयत्न करून बघू, झालं तर नशीब, नाही तर काय आहे. आणि लिटरली मी तिचे आधी फोटो बिटो घेतले नाहीत आणि त्या पेशंटला 3ऱ्या डोसला तिचा डोळा मिटायला लागला आणि बऱ्यापैकी चेहरा वाकडा होता तो अगदी एकदम लगेच हे झालं आणि अक्षरशः 6-7 डोसमध्ये ती एकदम नॉर्मल झाली. तिचं लग्न झालं आता बरीच वर्ष झाली. पण त्यानंतर फेशियल पाल्सीसाठी मी अगदी रुटीनली हे वापरतो ॲटोहिमो. खूप चांगलं इफेक्ट आहे. त्यानंतर जे क्रॉनिक पेन असतं, क्रॉनिक बॉडी पेन असतं, क्रॉनिक इन्फ्लमेटरी कंडिशन्स असतात बॉडीच्या, म्हणजे सूज येणं किंवा अशा प्रकार असतात, त्याच्यामध्ये ॲटोहिमोचे चांगले इफेक्ट आहे. तर ओझॉन ॲटोहिमो थेरपी ह्या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. त्याचबरोबर आता आपल्या एक डायबिटीसचे जेवढे पेशंट आहेत, डायबिटीसमध्ये काय होतं की रक्तवाहिन्यांमध्ये थोडक्यात ॲथेरोस्क्लेरोसिस जास्ती होतं. म्हणजे कुठं हे काय म्हणायचं त्याला, रक्तवाहिनीमध्ये थोडक्यात एक प्रकारचा कचरा जमा होतो, कोलेस्ट्रॉलसारखं, एक चरबीसारखं किंवा असं हे जमा होतं साखरेच्या ह्याच्यामुळे, आणि मग तिथं ऑक्सिजन कमी मिळतं, त्याच्यामुळे रक्तवाहिन्या नॅरो होऊन जातात. तर अशा कंडिशनमध्ये ॲटोहिमोचा खूप चांगला इफेक्ट होतो. सगळीकडे बॉडीला ऑक्सिजन सप्लाय करण्यासाठी चांगला इफेक्ट होतो. डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन बरेचसे ॲटोहिमोमुळे कमी होतात. आता डायबेटिक रेटायनोपॅथी हा एक विषय आहे की त्यामुळे डायबिटीसमुळे डोळे खराब होतात, डोळ्याचा रेटायना बाद होतो आणि त्यामुळे दिसायचं बंद होतं. त्याला नाही ऑपरेशनचा उपयोग होत नाही, कशाचाच उपयोग होत नाही. तर अशा पेशंटला आम्ही ॲटोहिमोच करतो, पण ते मोठ्या प्रमाणात करतो. म्हणजे जसं आपण 25 ml 50 ml सिरीजमध्ये 25 ml हे करतो, तसं आपण 250 ml च्या बॉटलमध्ये 500 ml च्या बॉटलमध्ये 250 ml ब्लड आणि 250 ml ओझॉन असं मिक्स करून त्यांनी ॲटोहिमो करतो. आणि असं 1 वेळा 2 वेळा 3 वेळा असं 10 पास पर्यंत, म्हणजे 10 वेळा आपण पाठोपाठ करतो आणि त्याचे रिझल्ट खरोखर चांगले आहेत. मॅक्युलर डिजनरेशन हा एक आजार आहे डोळ्याचा डायबिटीसमुळे, त्याच्यामध्ये याचा इफेक्ट खूप चांगला आहे. तर अशा बऱ्याच आजारांमध्ये थोडक्यात रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया आपण इनडायरेक्टली ॲटोहिमोद्वारे करतो आणि त्याच्यामुळे बरंचसं आपल्या बॉडीचं रक्त शुद्ध होतं आणि आजार आपोआप बरे होतात. नक्कीच डॉक्टर, आतापर्यंत पाहायला गेलं तर ओझोन थेरपी ही खूप महत्वाची आहे, कारण काय आतापर्यंत ती भारतामध्ये कमी ठिकाणी इम्प्लिमेंट केली गेलेली आहे आणि सुरुवात तुमच्यापासून झालेली चांगली गोष्ट आहे आणि लोकांचा प्रतिसाद देखील त्याला चांगला पाहायला मिळतोय. पण कुठेतरी अजून याची जनजागृती होणं गरजेचं आहे, कारण काय प्रत्येकाला प्रायव्हेटायझेशन जी डॉक्टर्स आहेत तिथलं उपचार त्यांना परवडत नाही. पण अतिशय कमी याच्यामध्ये, कारण काय प्रायव्हेटायझेशन डॉक्टरचा जर इतिहास पाहिला किंवा प्रायव्हेटायझेशनची ट्रीटमेंट पाहिला तर सारख्या त्याच ट्रीटमेंट रिपिटेशन्स होत असतात. परंतु ज्यापर्यंत तुमच्याकडनं माहिती मिळते की ओझोन थेरपीचं जशा पद्धतीने यश प्राप्त झालेलं आहे तसंच यश कायम संपादित राहील आणि कायम राहील. परंतु डॉक्टर, आता तुर्तास वेळ झाली आहे या भागामध्ये इथेच थांबायची. अजून माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर दंबे जोडलेलेच राहणार आहेत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण, सल्ला डॉक्टरांचा.